स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कळंबोली प्रभाग क्रमांक 7 मध्ये महाविकास आघाडीचा प्रचार जोरात सुरू असून माझा प्रभाग माझी जबाबदारी या घोषणेखाली मतदारांशी थेट संवाद साधण्यात येत आहे। या प्रभागातून सुदाम गोकुळ पाटील, प्रदीप ठाकूर, विद्या गायकवाड आणि ॲडव्होकेट वीणा पाटील हे अधिकृत उमेदवार मतदारांच्या भेटीगाठी घेत असून ही केवळ आश्वासने नसून आमची जबाबदारी आहे असा विश्वास व्यक्त करत आहेत। दरम्यान माजी महापौर जगदीश गायकवाड यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली। कचरा वर्गीकरण सोडून पनवेलमध्ये भाजप जातींचे वर्गीकरण करत आहे। लाडक्या बहिणीला 1500 देऊन नवऱ्याकडून 8000 रुपये टॅक्स वसूल केला जातो। पनवेलमध्ये 6 जण बिनविरोध झाले म्हणजेच निव्वळ घोडेबाजार सुरू आहे असा आरोप त्यांनी केला आहे। दिबा पाटील साहेबांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला न दिल्याने कमळ चिन्हाला मतदान होणार नसल्याचाही दावा त्यांनी यावेळी केला। पनवेलचा परिवर्तन निश्चित आहे, 54 ते 55 जागा निवडून आणणारच असा निर्धार माजी महापौर जगदीश गायकवाड यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केला आहे। खरं तर प्रभाग क्रमांक 7च्या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी ही निवडणूक आमची आहे म्हणून ही लोक बाहेर पडलेली आहेत आणि या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 7 या पनवेल महानगरपालिकेचा सर्वांचं लक्ष इथं आहे। कारण या ठिकाणी काही भारतीय जनता पक्षाचे प्रतिष्ठित लोक ही निवडणूक लढवत आहेत आणि त्यामुळं त्यांनाही प्रतिष्ठित त्यांच्या तोडीला तोड आम्ही उमेदवार दिलेला आहे। आम्ही सुदाम गोकुळ पाटील हे गोकुळशेठ पाटील संबंध तालुक्याला जिल्ह्याला माहिती आहे। ते काँग्रेसचे नेते होते, काँग्रेसमध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि एकनिष्ठ राहिलेले आहेत। तर त्यांचे चिरंजीव शिक्षित उच्च शिक्षित सुदाम गोकुळ पाटील आहेत। त्याच्यानंतर विद्याताई मंगल गायकवाड ही माझी बहीण आहे। हे संबंध रायगड ठाणा महाराष्ट्राला माहिती आहे आणि ती स्वतः शिक्षण सभापती इथं राहिलेली आहे। माझी पत्नी जिल्हा परिषदला अध्यक्षा म्हणून राहिलेली आहेत। मी इथं उपमहापौर म्हणून काम केलेलं आहे। त्याच्यानंतर वीणा आत्माराम पाटील म्हणजे आत्माराम पाटील इथल्या कळंबोलीचे उत्कृष्ट समाज सुधारक त्यांचं नाव आहे। त्यांची पत्नी देखील जिल्हा परिषदला सदस्य म्हणून निवडून आलेली आहे। त्यांची मुलगी जी वीणा आहे उमेदवार, त्या स्वतः वकील आहेत आणि शैक्षणिक संस्था चालवतात। प्रदीप ठाकूर हे केसीनाथ ठाकूर यांचे चिरंजीव आहेत। वारकरी संप्रदायाचा वसा जपणारे त्यांचं कुटुंब आहे। त्यामुळं आणि तेही ग्रॅज्युएट आहेत म्हणून मी जे 4 उमेदवार आमचे आहेत ते उच्च शिक्षित 4 उमेदवार दिलेले आहेत आणि हे 4ही उमेदवार यांना पार्श्वभूमी आहे मी जे सांगितले अशाप्रमाणे। प्रभाग 7मध्ये जो विशेषतः पाण्याचा प्रश्न आहे, एअर पोल्युशनवर खरं म्हणजे लोकांनी बोललं पाहिजे। तर एअर पोल्युशनचा विषय आहे, तो विषय घेऊन आम्ही ट्रॅफिकचा विषय आहे। ट्रॅफिक आपण पाहिला जर तुम्हाला येताना या रस्त्याने आलात तर 1-2 तास आपल्याला इथं हा सिग्नल क्रॉस करावा लागते। ट्रॅफिकचा विषय आहे आणि वसाहतीमध्ये ज्या पद्धतीने सिडकोने किंवा महानगरपालिकेने ट्रॅफिकचे विजन असला पाहिजे अशा प्रकारची कुठली तरतूद केलेली नाही। रस्त्यांचा प्रश्न आहेत, आता 2 वर्ष झाले रस्त्यांची कामं सुरू केली आणि तेच खोदले त्याच्यावरच लेअर टाकले म्हणजे कामामध्ये भ्रष्टाचार आहे। तुम्ही जर पनवेल महानगरपालिकेचे बस धाबे जर बघितले असे त्याचे हे बांधलेले आहेत तर त्याची एकाची किंमत मागाशी एका पत्रकाराने सांगितलं 2 लाख रुपये आहे, पण मी 8 लाख पकडली, 28 लाख रुपये त्याची किंमत त्यांनी लावलेली आहे। महानगरपालिकेची इमारत आज 8 ते 10 वर्ष प्रलंबितच आहे। तिच्यावरती किती खर्च केला, किती झाला ते लोकांना माहिती नाही। आपल्याला पाण्याचा जो प्रश्न आहे, गणेश नाईक दादांकडे आपल्याला 10 MLD 20 MLDची भीक मागावं लागते। पनवेल नगरपालिकेला 150 वर्षापूर्वीचा एकच आपला डॅम आहे। त्यामुळे आम्ही नवीन डॅम घेऊ शकलो नाही, आम्ही अपयशी आहोत। परंतु नैनाच्या माध्यमातून सिडकोच्या माध्यमातून इथं लोंढे वाढत चाललेले आहेत। इथं सिमेंटची जंगलं झाली, त्यामुळे इथली लोक हार्ट अटॅकने लवकर मरतील। अरे गरमीची एवढी व्हायला लागल्यानंतर माणसं करणार काय? त्यामुळे त्यांना मोकळी हवा नाही। मी कालही पत्रकारांच्या सांगितलं
की पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये किती गाई म्हशी किती शेळ्या मेंढ्या आहेत मला सांगा. गाव म्हणून राहिलं का गाव? तर नाही. जे नैसर्गिक रित्या ज्या नैसर्गिक जे वाढ होणार आहे, ज्याला आपल्याला नैसर्गिक जगण्यासाठी आवश्यकता आहे, तर अशा प्रकारचे कुठलं तिथं आता जर आपण पाहिलं ते एअर पोल्युशनमुळे पक्षी सकाळी आपण उठलो तर कावळा किंवा त्या साळुंक्या त्या काव करायच्या चिमण्या, तर आता दिसतात का आपल्याला दारावर? तर नाही. तर या जर ही का दिसत नाही, तर प्रदूषण मुक्त झाल्याशिवाय आपण याच्यापुढे दिसणार नाही. त्यामुळं आपण दिसायला पाहिजे असेल तर पोल्युशनवरती आपण काम केलं पाहिजे. मी तळोजा CETPला मॅनेजिंग डायरेक्टर होतो. मी त्यावेळेस कसाडी नदीमध्ये 70% पाणी हा ट्रीटमेंट होऊन कसं येईल हा प्रयत्न केला. आता जैसे ते पाणी तसं सोडतात. मी आता पनवेलला किंवा पनवेल महापालिकेमध्ये प्रसूतिगृह सगळ्यात मोठी बाब आहे. गोर गरीब जनता या कलंबोलीत राहतात, माथाडी वर्ग या कलंबोलीत राहतात. इथंशी उत्तर भारतीय जास्त प्रमाणाची गरीब आहेत, त्यांची संख्या इथं जास्त प्रमाणात आहे. माझे माथाडी बांधवांची संख्या जास्त प्रमाणात आहे. तर या लोकांना प्रसूतिगृह जे आहे ते सुसज्ज नाही. महापालिकेने एक शाळा त्याला स्टेटस असायला पाहिजे अशी एक शाळा महापालिका बांधू शकली नाही. त्याचमुळे प्रायव्हेट शिक्षण लोकांना घ्यावं लागतं. खरं तर गोरगरिबाच्या मुलांनी जायचं कुठे, ही परिस्थिती शैक्षणिक दैन्य अवस्था आहे. त्यामुळं आम्ही या सत्तेत आल्यानंतर आणि 100% येतो. पहिला प्रसूतिगृहाचा मुद्दा आहे, ठिकठिकाणी झाल्या पाहिजेत. त्यानंतर शैक्षणिक मुद्दा आहे, तो सर्वात महत्त्वाचा आहे. यांना तो स्टेडियम दिला, काय त्यांचं नाव दिलीप वेंगसरकरला. पनवेलला स्टेडियम आपण कोणाला दिला? दिलीप वेंगसरकरला. तेव्हा मी सांगितलं होतं, तेव्हाही महासभेत, की ते स्टेडियम कर्नाला स्पोर्टला द्या, नाहीतर रामशेष ठाकूर सामाजिक संस्था ज्या आहेत त्यांना द्या, म्हणजे लोकल माणसाला द्या. पण यांना लोकल माणसाला ते काय द्यायचं नव्हतं. त्यांना तुम्ही ठेवा ना, त्यांना प्रशिक्षक म्हणून ठेवा आणि संस्था आपण चालवा. आता मला सांगा, गरीबाचा मुलगा तिथं कसं जाणार आहे सांगा? मी नगरसेवक झालं, मी दादागिरी करेन, मग माझा मुलगा जाईल किंवा माझा नातू जाईल, पण इतरांचे कसे जातील? त्यांना खेळायचं आहे. म्हणजे या ज्या जर तिथंशी स्थानिक लोकांच्या हातात जर ते असतं, तर त्या अकॅडमीमध्ये जाऊ नये, बाबा माझ्या मुलाला घे, मी या रोडपालीचा आहे, कळंबोलीचा आहे किंवा खारघरचा आहे किंवा पनवेलमधला आहे, तर तो त्यांनी विचार केला असता. वेंगसरकर तुमचा विचार करणार नाही, कारण तो त्याचं बाजारीकरण करतो आहे. नवी मुंबईचा रेट बघायचं, गणेश नाईक साहेब तिथं आहेत, तिथंही भाजपची सत्ता आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये तिथं रवींद्र चव्हाण आमदार आहेत, तिथंही भाजपची सत्ता आहे. तिथले रेट आणि पनवेलचे रेट याच्यामधले डिफरन्स तुम्ही माझं म्हणणं आहे की तुम्ही त्याच्यावर जास्त भार द्या. आता इथं मालमत्ता कर जो आहे दादा, मालमत्ता कर म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स बघा, पुन्हा एकदा सांगतो, आणि प्रॉपर्टी कार्ड या दोन बाजू आहेत. प्रॉपर्टी कार्ड याच्यावर कोणच बोलला तयार नाही, ना सत्ताधारी ना विरोधक. प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय आहे की यापूर्वी आपल्याला सिडकोने जी घरं वसाहतीतली घरं आहेत ती 90 वर्षाची करारावर दिली. आता त्यांनी 60 केलं, याच्यानंतर 30 करतील, बरोबर आहे. पण त्याचे मालक तुम्ही नाही, मालक सिडको आहे. तसंच इथं आहे, याच्यावर कोणी पनवेलकर बोललेलं नाही, फक्त मी सुरुवात केलेली आहे. कारण त्यांना माहितीच नाही, ते बोलतील तरी काय. प्रॉपर्टी कार्ड असं आहे की तुम्ही त्या घराचे मालक, हा घर आहे त्याचे तुम्ही मालक आहेत. टॅक्स भरले म्हणून मालक झालेले नाहीत, ही गैरसमजूत लोकांनी काढून घ्या. ज्या दिवशी याच्यासाठी सन्माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी पनवेल महानगरपालिकेला तशा सूचना दिल्या होत्या, पण पनवेल महानगरपालिकेने त्या सूचना त्यांच्या स्वीकारल्याच नाही. त्यांच्यावरती 200 कोटी खर्च केले. त्याचे कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत ते बघा. पनवेल महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत ते बघा. तर मालमत्ता कर आणि तुमचा प्रॉपर्टी कार्ड, मालकी हक्क पत्र हे देणं गरजेचं आहे. तर तुम्हाला तुमच्या घराची किंमत वाढेल. मी त्यावेळी म्हटलो महापालिका आली का घराची किंमत वाढते. मी दररोज तुम्हाला
10 कामं देईल, दररोज 10 कामं, की तिथं काय भ्रष्टाचार झाला आहे आणि भ्रष्टाचार कोण करतो. आज पनवेल बोंबलते, सेग्रिगेशन झाला पाहिजे, म्हणजे कचरा वर्गीकरण तो बाजूला ठेवलं, जातीचं वर्गीकरण आणलं आहे भाजपनी, जातीमधलं वर्गीकरण पुढं आणलं आहे. आता एस टीमधले पोटजाती पुढं आणल्यात आणि पनवेलचा कचरा वर्गीकरण आहे तो केला जात नाही. दर वर्षाला 4 कोटी रुपये आमचा लॉस होतो. तो कोण खातो? आमदारांना विचारा प्रश्न. पनवेलच्या आमदारांना विचारा 4 कोटी कोण घेतो? तुम्ही घेता, तुमचे पार्टनर घेतात की तुमचे 4 कॉन्ट्रॅक्टर घेतात? हे प्रश्न तुम्ही पनवेलच्या आमदारांना विचारला पाहिजे, असा माझा प्रश्न आहे. तुम्ही आज आम्हाला लाडक्या बहिणीला 1500 दिले, किती दिले? पण तिच्या नवऱ्याकडून टॅक्सच्या रूपाने 12,000 घेतले. बहिणीला इकडे 1500 दिले, तिकडे टॅक्सच्या रूपाने 12,000 घेतले ना. म्हणजे टॅक्सवरती आज पनवेलच्या टॅक्सवरती ही निवडणूक लढवली जाते आणि म्हणून पनवेलमध्ये घोडेबाजार चालू आहे. माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच बघितलं नाही की पनवेलमध्ये 7 लोकं बिनविरोध झाली. बिनविरोधचा अर्थ काय? म्हणजे ही धोक्याची घंटी आहे. भविष्यामध्ये तुम्हाला भारतीय संविधानाने जो मताचा अधिकार दिलेला आहे तो तुमचा अधिकार छिनलं. आता 4 वार्डात जर 40,000 मतदान करण्याचा त्यांचा अधिकार गेला, त्या मतदारांनी ओरडलं पाहिजे. मतदार कुठं ओरडतोय? म्हणजे लोकशाही राहिलीच नाही ना. इथं हुकुमशाही आलेली आहे. तर लोकशाही मानतो आम्ही, सांगतो लोकशाही बोंबलणारे लोकशाही कुठे बोंबलतात? ज्या दिवशी बिनविरोध कुठे झाला पाहिजे, अख्खी गाव म्हणजे ग्रामपंचायतचं गाव, तिथं 15-20 म्हणजे 200-400-500 मतं असतात. 2100 मताची ग्रामपंचायत, त्या ठिकाणी गावकीने ठरवला तो बिनविरोध ठीक आहे. पण इतर तुम्ही 40,000 मतदारांचा हक्क हिरावून घेतला मतदानाचा. मग हिला लोकशाही म्हणतात का? म्हणजे जे घाबरलेत भारतीय जनता पार्टीवाले आणि म्हणूनच इथं ते बिनविरोधच्या मागे लागले आहेत. त्यांच्या पायाखालची वालू घसरलेली आहे. त्यांना माहिती आहे उरण पॅटर्न ताजा आहे, तो पनवेलला चालेल. कारण दिवा पाटलांचा मुद्दा घेऊनच लोक चालल्यात. हे जे उमेदवार आहेत त्यांनी प्रखरपणे, आता उमेदवारांना बोलता येत नाही कारण ते त्यांचे बिजी आहेत, त्यांच्या व्यस्त आहेत कामामध्ये. परंतु दिवा पाटलांचा नाव मोदीने काय सांगितलं? मैं उनको याद करता है. अरे बाबा, याद तो सब दुनिया करते, नाव कुठं देता है? नाव देना चाहिए ना, याद तो सब करते. म्हणून दिवांचं नाव नाही, त्यामुळं कमळ या चिन्हाला मतदान होणार नाही. ही जनसामान्यांमध्ये वस्तुस्थिती निर्माण झालेली आहे. बघा, मुख्यमंत्री त्यांच्या निवडणुकीला येतील. आम्ही प्रश्न विचारला गेलं तर त्यांच्याकडे पोलीस यंत्रणा आहे मोठी, कार्यकर्त्यांपेक्षा मोठी पोलीस यंत्रणा ते आणून ठेवलेली आहे. आणि मुख्यमंत्री इथे त्यांचं काम करून जातील. त्यांनी तर असं पण आम्हाला चुना लावून गेलेले आहेत ना. मुख्यमंत्री आम्हाला असेच चुना लावून गेले दिवा पाटलांच्या नावाच्या संदर्भात. कुठं नाव दिलं? आणि मुख्यमंत्र्याला राईट आहे, मला मुख्यमंत्री करा, 1 दिवसाचा कुठं नावं द्यायचं डायरेक्ट देऊन टाकतो. मुख्यमंत्र्याला काय बंधन नसतात. तो महाराष्ट्राचा टॉप 10 लीडर असतो, त्याला बंधनच नसतात. त्यामुळे मला 1 दिवस मुख्यमंत्री करा, भाजपाला सांगा, मी ईडी लावणार नाही, पण मला 1 दिवस मुख्यमंत्री करायला मी दिवा पाटलांचं नाव नक्कीच देईन. म्हणजे ही परिस्थिती तुम्हाला सांगतो. बघा, पैशाचा बाजार कालपासून सुरू झाला आहे. तुमच्या पत्रकारांनी काल परवा विचारला की भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष पनवेलला 6:30ला सगळ्या गुजरातपासून गाड्या घेऊन आल्या. आता तो रवींद्र चव्हाण माझे मित्र आहेत आणि तो भारतीय जनता पार्टीत नसल्यापासूनचा माझा मित्र आहे आणि तो मैत्रीतला मित्र आहे. त्यामुळं त्याला इथं जास्त पैसे आणायची गरज नाही. इथं देणारे पण अर्धे आहेत ना त्याला. इथं त्याला पैसे देणारे पण अर्धे आहेत सोबत. तू एवढे आण मागे एवढे टाकतो. आणि म्हणून तो लोकं फुटली ना. पोलिसांची दादागिरी, पोलिसांनी दम दिले की आता हे सगळं कधी निघेल? परिवर्तन झाल्याशिवाय काही निघत नाही. त्यांना माहिती आता 4 वर्ष सत्ता उरलेली आहे, 4 वर्षानंतर सत्ता येत नाही, आताच काय असेल ते करून घ्या. म्हणून ह्या परिस्थितीत ते आहेत. त्यामुळे पनवेल हा आमचा अत्यंत चांगला शहर आणि इथले लोकही चांगले आहेत. बघा, खरं तर हाच हे बिनविरोधाचा फॅट जर दुसऱ्या राज्यात झाला असता तर यांना फिरू दिले नसते. पण या राज्यातली लोकं किती आणि आपल्या प्रभागातली लोकं किती शांत आहेत. तुमचा मतांचा हक्क अधिकार गेला हो. मग आमचं तर म्हणणं आहे की ह्याच्यापुढे निवडणूकच घेऊ नका ना. राहू दे ना हिटलरशाही, जाऊ दे लोकशाही. लोकशाहीला असेही तुम्ही मानत नाही.
मी तर होतं निवडणुका लावतात कशाला, लागल्यात नाही. आता कोण 8 वर्ष मलिंदा खाल्ला, त्यांचा मलिंदा खाल्ला ना सगळ्या महापालिकेचा, पनवेलच्याच काय सगळ्या महापालिकेचा. मग त्याला जाब विचारणार कोण होता का? जे आता प्रशासकीय अधिकारी आहेत ते गेंडीच्या कातड्याचे आहेत, त्यांना बसवले असतात. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना बसवतात माझा अधिकारी म्हणून, त्यामुळे त्यांना ती पॉवर ऑटोमॅटिक आलेली असते. म्हणजे अशा सगळ्या परिस्थितीला जाऊन आम्ही आता प्रभाग 7चा जो विडा उचललेला आहे, प्रभाग 7मध्ये रोडपालिक गाव हा 90% एकत्र आलेला आहे. कळंबोली प्रभाग 7मधली 80 ते 90% लोक या महाविकास आघाडीला जोडलेली आहेत. आता तुम्ही परवाची रॅली दादा 5,000 लोकांची रॅली अजून पनवेलमध्ये भाजप नाही काढू शकली. भाजप काय करणार, बिर्याणी 500, बिर्याणीने 500 तेव्हा लोक येतील. आमच्याकडं स्वतःहून लोक आल्यात, बदल पाहिजे, परिवर्तन पाहिजे त्यासाठी. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. 4 तारखेचे मुख्यमंत्री येतात ना, त्यामुळं आमची 3ची आघाडी होती, आम्ही 4,000ने घेऊ. मुख्यमंत्री आल्यामुळं आमची 1,000ची आघाडी वाढेल. भाजपच्या काही नतरस्थ लोकांनी इकडली मतं नेऊन तिकडं दुसऱ्या वार्डात टाकली, बरोबर आहे. दुबार मतदान झालेलं आहे, दुबार मतदानातील नावं आहेत. त्यामुळे ते शोधाशोध करण्याची मोहीम, आणि त्यांनी काय केलं की BJPच्या कॅन्डिडेटला 2 तारखेला याद्या दिल्या. इतर लोक सांगतात तुम्हाला 4 तारखेला घ्या, आता सांगतात 8 तारखेला घ्या. EVM मशीनचा जो डेमो असतो, तो डेमो उमेदवाराला किमान 25 दिवस अगोदर द्यायचा असतो. ते देतात किती, 8 तारखेला देतील. 9, 10, 11, 12, 13 5 दिवसात 30,000 मतदारांपर्यंत ही लोकं पोचू शकतात का? मला सांगा, अशी कोणती यंत्रणा आहे की ती पोचू शकते? 30,000 मतदार. बरं, शिवाय ते गाव नाहीत, ते 4 मजल्याचे, 2 मजल्याचे, 21 मजल्याचे, 22 मजले टावर आहेत, बरोबर आहे. मग प्रक्रिया काय, कशासाठी करायचा? आमचं तेच म्हणणं आहे. पण निवडणूक घेतात कशासाठी? या मुद्द्यांवर ज्याला बोलायचं आहे ते बोलत नाही. विरोधात मतदान करणं गरजेचं आहे. वाढती महागाई, मतदारांनी लाडक्या बहिणीला 1,500 दिले, नवऱ्याच्याकडून टॅक्स घेतलेला आहे, त्या टॅक्सचा मधून वसूल केल्यात. मतदारांना माझं आव्हान एवढंच आहे की पनवेल महानगरपालिकेचा भ्रष्टाचार थांबवायचा असेल, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन थांबवायचं असेल तर मतदाराला बाहेर पडलं पाहिजे. कारण जेवढं टॅक्सच्या बाबतीत आपण बोलतो आहे, प्रॉपर्टी कार्ड मिळालं पाहिजे, त्यासाठी लोकांनी बाहेर आलं पाहिजे. मतदारांना निरोगी राहायचं आहे, एअर पोल्युशन मुक्त झालं पाहिजे, म्हणून मतदारांनी बाहेर आलं पाहिजे. आणि मतदारांनी पनवेलच्या महापालिकेचा भ्रष्टाचार, अधिकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार, एक अधिकाऱ्याकडे 10 फ्लॅट, एक अधिकाऱ्याची सगळी, नंतर तो आपण निवडणुकीनंतर तो विषय घेऊ. त्यांचं आपल्याला काढतच आहे, कुणाच्या आयुक्ताकडे काय काय आहे हे सगळं तुम्हाला मी माहिती देतो. कारण ही माहिती तुम्ही आम्हाला छापून आम्हाला द्यायला पाहिजे होती, पण ही माहिती मी तुम्हाला देईन. कोणाच्या गावी किती एकर जागा वाढली ही पण माहिती मी देईन. विद्याताई गायकवाड आहे, मी म्हणजेच विना आत्माराम पाटील आहे, मी म्हणजेच प्रदीप ठाकूर आहे, मी म्हणजेच सुदाम पाटील आहे, म्हणजे मीच आहे. मी म्हणजे प्रभाग 12मधून माझे 4 उमेदवार देतो आहे, मीच आहे. मी म्हणजे 3मधून माझे 4 उमेदवार देतो. जिथं मी आहे, पनवेल 14मधून मी आहे, म्हणजे जिथं मी आहे तिथं माझा उमेदवार आहे. त्यांना दादांना माहिती आहे मी ट्रेनिंग देणारच कार्यकर्ता आहे. त्यामुळं 54 ते 55 जागा महाविकास आघाडीचे येणार आहेत. त्याचं कारण काय, त्यांच्या भावंडाचं तुम्ही मतांचा अधिकार छिनलेला आहे. त्यामुळे मी हात जोडून विनंती करतो आपल्या सगळ्यांना की पनवेलचा परिवर्तन 100% होणार. आणि 54 ते 55, मी मागं पण म्हटलं की नाही, जागा येतील 52 आणि रामशेठलाने जगदीश गायकवाडला म्हणतील रावण, पण ते नशिबाने आले 51. ते योगायोगाने एक मत गेला, एक मताने ती सीट पडली म्हणून 51 आल्या. पण आता मी सांगतो, आता हे जे 6 गेलेले आहेत ना बिनविरोध, तर मी बाळाराम पाटलाला सायचक 24 देणार आहे. सायचक 24ची भेट मी बाळाराम पाटलाला देणार आहे. आणि यापुढं त्यांचा काय बंदोबस्त करायचा आहे ती पण जबाबदारी आम्ही घेणार आहोत. म्हणजे यापुढे फुटीरता तरी व्हायला नको किमान.
ती जबाबदारी घेऊन काम करायचं आणि ते आम्ही करणार आहोत. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.